मॉर्निंग गाईज, आदित्य कडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे मित्रांनो, आजची डेट 27 ऑगस्ट. आज आहे गणेश चतुर्थी मित्रांनो. सो आज फायनली मला वादक करायचं आणि हे वाजवायचं, पथक वाजवायचं मित्रांनो. सो फायनली तो दिवस आला की आज मला वाजवायला भेटणार. सो मित्रांनो, मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करणार की तुम्हाला ब्लॉग दाखवायसाठी. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, माझा मित्र जो प्रदीप आहे ना, प्रदीपचं वर्किंग आहे. सो तो बोलला आहे की न होणार की नाही, तो असा बोलला आहे मला. सो मला कळणार की आता मला शूट करायसाठी कोणापाशी फोन देऊ. सो मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करणार काही शूट दाखवायचा. शूट झालं तर खूप चांगलं, नाही तर सॉरी मित्रांनो, वादकच करावं लागेल मला फक्त. सो ते बघतो मी माझ्यानं पूर्ण ट्राय करीन. सो मी आता नाश्ता करतो मित्रांनो आणि लवकरात लवकर निघतो मी पथकसाठी. आता दूध पिते आम्ही आणि मला ताई बोलत होती की हेअर कट नको करू म्हणून. मी हेअर कट करत होतो, बट ही बोलली की नाही कर म्हणून. गरज म्हणजे करली केस आहे ना, घुंगरू थोडे म्हणजे वाजवताना आलायला पाहिजे असे आहे ना. आज मजा आहे ना वाजवायला. तू येते का वाजवायला? काय घेतो गाईस, टिफिनमध्ये काहीतरी खाऊ घेतलं आहे मी आणि पाणी बॉटल घेतली आहे. सो लागेल ना गाईस. सो बॅगमध्ये टाकून देतो मी, हे खायला लागेलच मला. काही स्टाईलला ड्रॉप केला आहे मी आणि आता मी इथं चिप्स वगैरे घेतलं, मी बॅगमध्ये टाकतो. आणि एवढा जास्त पाऊस चालू आहे ना गाईस, हे बघा इथं पॅन्टवर पूर्ण चिखल वगैरे झाला आहे गाडी चालवताना. तो गाईस आता जातो मी डोल रूममध्ये. ए छोटू, आता गाईस आता आम्ही डोल वगैरे काढत आहे. कुठला हा काढायचा? दादा मी घेतो दुसरा वाला. हा लागेल. हा नेतो की. हा नेऊ. 1 सेकंड. भाऊ पहिली सुपारी कुठे आहे आपली? 11 सोसायटी कुठे आहे? खराडीला आहे. अच्छा, सगळेजण आता डोल घेऊन चालले गाईस. हे धीरज कुठे आहे? ए सोनवणे, अरे प्रयत्न करतो गाईस ब्लॉग दाखवायचा. ॲक्च्युली फोन पकडायसाठी पण पाहिजे कोणी शूटसाठी. सो त्यामुळे गाईस मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न करतो. गाईस ID कार्ड वगैरे मिळालं आहे आता आम्हाला. बघा माझं नाव पण आहे आदित्य कडसे. ह्या सोसायटीमध्ये आम्हाला वाजवायचं आहे गाईस. हे आमचा लीडर आहे जाधव. लाईक करा, फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे छोटू मी सांगितलं सरळ काय करणार आहे.
पहिली सुपारी झाली आता आमची आणि हा एक खासाठी समोसा आहे. एवढं दमलो आहे वाजून पहिल्या सुपारीला. आता नाश्ता वगैरे दिला आहे, नाश्ता करतो आता. कुठे रे, काय नाव झालं आपलं? ताशाचे लीडर आहे. कुठे आपली खराडी बायपास. हां, दुसरी सुपारी आमची खराडी बायपासला आहे, तिथं भेटू आता आपण. पहिले नाश्ता करतो. कसं वाटलं वाजवायला? मजा आली काही वाजवायला खरं. आता दुसरी सुपारी. स्कूटी पार्किंग करते काही दादा विचार पहिले, कोणाला विचारशील तर खूप चांगलं होईल. हँडल लॉक करशील. इथं आपली बॅग ठेवून द्यायची गाईस, तर मस्त राहू द्यायची. ट्रकामध्ये ठेवली बॅग. गाईत आमची दुसरी सुपारी झाली आता. आता मेन आहे लक्ष्मी रोडची सुपारी, तर तिकडे जायचं आहे आता आम्हाला. डोल ठेवायचं आता. आणि मेन महत्त्वाची आजची आता लक्ष्मी रोडची. काय बोलतो? मजा आली. दुसरी सुपारी झाली आहे धीरज. जय अधिरा. काय बोलतो भाई? काय ना भाऊ, जस्ट
झाले वादन 2 सुपर आहेत. 2 सुपाऱ्या झाल्या आता मेन महत्वाची आहे तिसरी. मेन जे आहे ती तिसरी आहे ते पुण्यात आहे. नदीपात्रा आय मीन दगडूशेठलाच ना मेन. दगडूशेठला नाही आपलं हेच आहे काय म्हणतात लक्ष्मी रोड ना. लक्ष्मी रोड मध्ये काही जे आहे बेलगाम चौक तिथं आहे. बेलगाम चौकात. चला आता ढोल ठेवू आणि लवकरात लवकर निघू. इकडे बघ रे बाळा. हा का. अच्छा अच्छा थँक्यू हा चॅनलला सबस्क्राईब केलं. थँक्यू बाळा. थँक्यू 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 थँक्यू. काही आता आम्ही वडापाव खात आहे सगळ्यांना नाश्ता. आता तिसरी आम्हाला सुपारी करायची आहे तर धीरज इथं बसून आहे. थांब 1 मिनिट. काहीच बघा हे लहान लहान बाळ आले माझ्याकडं. माझं ऑर्डर बघ सांगायचं. रे बाबा एकच थँक्यू दादा. चला बाय. दगडूशेठचा गणपती त्या साईडला आहे. दगडूशेठचा गणपती एवढं भारी डेकोरेशन आहे ना. तिरुपतीचं डेकोरेशन आहे त्या साईडला आहे. काय एवढी जास्त गर्दी आहे ना. त्या साईडला गाईस दगडूशेठ त्या साईडला आहे. आता आपलं पथक वाजवायचं आहे गाईस. आमचे मेन जे दादा आहे ते दादा यायचे आहे. आल्यावर चालू उलटा मोठा चान्स मिळाला आपल्याला ना दगडूशेठला वाजवायचं. नशीब आहे आपलं की दगडूशेठला वाजवायचं हे भेटलं आपल्याला. चालू द्या का थकलाय वा. वाजवायचं ताशेवाले भाऊ कुठं. चाललं सबस्क्राईब करा लाईक करा. तो छोटा मुलगा आहे ना तो मस्त ताशा वाजवतो काही. आणि आपलं नशीब किती चांगलं की आपल्याला दगडूशेठला वाजवायला भेटत आहे. बोल ना रे. वाजवायचं. 2 सुपाऱ्या झाल्या. ही तिसरी सुपारी पूर्ण आपल्या पावरनं वाजवायची. फुल टाकल्याने वाजवायची. एवढे पथक काही ना काही तिकडे आणि एवढे गणपती बाप्पा आहे ना इकडं. आणि इथंही बघा रे बाप रे बाप वा. हे तर बघा ढोलची तयारी झाली आहे. आता मस्त ढोल वाजवायचा आहे गाईस. दगडूशेठ पशी पण जायचं आम्हाला. दगडूशेठ गणपती बाप्पा फुल पॉवरनं वाजवायचं आहे. रिया मोरया. फायनली आम्ही वाजवला आहे दगडूशेठला. आमचं एवढं चांगलं नशीब
प्रतीक बोलतंय की आपलं किती चांगलं नशीब की आपल्याला दगडूशेठला वाजवायला भेटलं काही आणि एवढं मस्त वाटलं ना काही. जेव्हा दगडूशेठच्या मंदिरापाशी आलो काही एवढी जास्त पावर आली वाजवायला तर प्रतीक तर उड्या मारत मारत वाजवत होता. तर लय मजा आली काही. काही जेवणामध्ये काही नाही पावभाजी दिली आहे काही. सो आता पावभाजी खातो. भूक लागली आहे तर सकाळपासून वाजून थकलो आहे. पावभाजी खातो काहीच काही. आता मस्तपैकी आमचं पावभाजी खाणं झालं आहे. पाटील कसं वाटलं वाजवायला? भाजी एक नंबर भंगार होती त्यामुळे नाही वाजवायला कसं वाटलं? वाजवायला एकदम एन्जॉय एन्जॉय फुल टू एन्जॉय. उलटो एन्जॉय. काय नशीब की आपल्याला दगडूशेठला वाजवायला भेटला. काय लावलंय चला घरी खूप दमलो आहे बाबा. दमलाय भाऊ तुला लय दमलाय तू लय दमलाय. इस पे झूम करिए जोर से देखिए. गाल चल हळू हा. थांबाय चलो गाईस तुम्ही बघू शकतात किती वेळ झाला आहे गाईस. गाईस आजचा पूर्ण दिवस पथक वाजवण्यामध्ये गेला गाईस. आणि खरं नशीबवान की आम्ही की गणपती मंदिरच्या समोरच आम्हाला वाजवायला भेटलं गाईस. आणि एवढी पावर आली तिथं वाजवायला खूप भारी. खरं नशीब आजचं नशीब लय भारी होतं गाईस की मला दगडूशेठपाशी वाजवायला भेटलं. चला मित्रांनो आज 3 सुपार वाजवल्या ते पण नॉनस्टॉप वाजवल्या आम्ही. खरं खूप भारी मजा आली गाईस. सो मित्रांनो गणेश चतुर्थी अशी होती. खूप दिवसापासून इच्छा होती, खूप वर्षापासून इच्छा होती की पथक वाजवणार. ती पण पुण्यामध्ये हाऊस पिटली माझी. ते पण दगडूशेठ गणपती बाप्पा तिथं पूर्ण हाऊस पिटली गाईस. एवढी बॉडी पेन होत ना गाईस खूप. आता गाईस मी आराम करतो. ताई वगैरे आता मस्त झोपली आहे. फोन आला होता मला ये म्हणून लवकर. पणचे पण येत होते फोन. म्हटलं येतो म्हटलं आलो. 1 वाजले गाईस. सो थँक्यू सो मच फॉर अदिरा पथक. त्या दादाने मला वाजू दिलं आणि मला प्रॅक्टिस करू दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा. सो मित्रांनो आता मी आराम करतो. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गणपती बाप्पा आहे आजचा पहिला दिवस आहे. अजून 9 दिवस आहे गणपती बाप्पा. ही काहीच नाही पहिल्या दिवशी हे होते वादक होतं. अजून बाकी अजून वादक आहे मित्रांनो. चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. गुड नाईट अँड बाय.